आपली आई अतिशय जुन्या विचारांची आहे हे आनंदला ठाऊक होतं. व्यवहारी श्रीनाथला राधाक्कांचा श्रीमंतीविषयीचा मोहही ठाऊक होता. आईवरच्या ममतेपोटी आनंदला मात्र हे कधीच दिसणं शक्य नव्हतं. जातीचं ऐकताच आनंद समाधानानं म्हणाला, आई निश्चित ऐकेल रे. जाती संप्रदायाचं सोडलं तर तिला आणखी दुसरा कुठल्याही प्रकारचा आक्षेप असणार नाही, याविषयी मला खात्री आहे. श्रीनाथ मात्र यावर काही बोलला नाही. मुलाच्या मनातल्या लग्नाविषयीचा विचार ऐकून राधाक्का गप्प बसल्या होत्या. गेल्या वर्षीपासून आनंदचं लग्न करायचे त्यांचे प्रयत्न चालले होते, पण मनासारखी मुलगी मिळत नव्हती. आता श्रीनाथकडून अनुपमेविषयी समजताच मनात कुठेतरी बारीकशी कळ उठली. आपण मुलगी बघून पसंती देणं आणि पसंत केलेली मुलगी केवळ बघायची म्हणून बघणं, यात भरपूर अंतर आहे ना. कुठलीही पार्श्वभूमी ठाऊक नसलेल्या एका गरीब घरातली मुलगी केवळ तिचं रूप आवडलं म्हणून आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मनात भरली, याचं होणारं दुःख वेगळंच होतं. खेड्यातल्या जुन्या घराच्या ओसरीत शामण्णा मास्तर मुलांना धडा शिकवत असले तरी गावातल्या पाटलांची आणि गौडांची मुलंही त्यांच्याकडे शिकायला यायची. आज त्यांचं शिकवण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. दिवसातून येणाऱ्या एकदा पोस्टमनच्या सायकलच्या घंटेकडं त्यांचं सगळं लक्ष लागून होतं. गावाकडून शहरात पत्र जाऊन पोहोचून त्याचं परत उत्तर यायचं म्हणजे 8 ते 10 दिवस लागणार हे त्यांनाही समजत होतं. तरीही गेले 2 दिवस त्यांचं पत्राची वाट बघणं सुरू होतं. स्वयंपाकघरात स्टोव पेटवण्याचा व्यर्थ खटाटोप करणाऱ्या वसुदेचं तर सगळं लक्ष घड्याळाकडेच लागून होतं. सोवळ्याचा स्वयंपाक करणाऱ्या सावक्का घटकेला बाहेर डोकावून आला की नाही मेला म्हणून पुटपुटत जात होत्या. वाढलेल्या मुलींच्या संदर्भातली पत्र, प्रेमपत्र, मरणाच्या बातम्या सांगणारी पत्र सारख्याच अलिप्तपणे पोचवणारा पोस्टमन नेहमीच्या वेळीच येत होता. पण यांच्या आतुर मनाला तो वेळ आता फार वाटत होता. नंदा मात्र नेहमीप्रमाणे आपल्या घरच्या कामांमध्ये मग्न झाली होती. पोस्टमन वासन्ना पत्रांचा गट्टा घेऊन आला. शामण्णांना पाहताच तो नेहमीच्या सलगीनं म्हणाला, काय मास्तर, गावची सगळी पत्र तुम्हालाच आलेली दिसतात. तांबडे दात दाखवत त्यानं पत्र शामण्णाच्या हातात ठेवली आणि तो निघून गेला. शामण्णांच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त पत्र आली होती. शाळा संपवून शामण्णा मुलांच्या खाजगी शिकवण्या घ्यायचे. केवळ पगारावर संसार चालवणं अशक्य होतं. ती मुलंही काही वेळा पैसे द्यायची, त्याचबरोबर घरचे नारळ, धान्य, भाजीपाला, शेंगा वगैरे स्वरूपात काही ना काही द्यायची. मुलांच्या भांडणांचे आवाज वाढले. मास्तर पत्र वाचण्यात गडलेले पाहून आपापसात सुरू झालेली कुजबूज हळूहळू भांडणामध्ये रूपांतरित झाली होती. पत्रातला मजकूर वाचून वैतागलेले शामण्णा आणखी संतापले. ए शिवरुद्रा, मल्लेश, सगळे 27चा पाढा लिहून काढा बघू, अशी आज्ञा सोडून ते पुन्हा पत्र वाचू लागले. पत्र अनपेक्षित होतं. वसुदेला पाहायला आलेल्या पाहुण्यांचं ते पत्र होतं. त्यांनी वसुदेला नकार दिला होता. यात अनपेक्षित नव्हतं, पण त्यापुढचं वाक्य अनपेक्षित होतं आणि त्यांनी पुढं लिहिलं होतं, तुमची थोरली मुलगी MA करत आहे ना. आमच्या मुलानं तिला पाहिलं आहे. त्यालाही ती पसंत आहे. तुमची या लग्नाला संमती असेल तर आमची या संबंधाला तयारी आहे. तुम्ही कधी आणि कुठं म्हणाल तिथं आम्ही बोलणी करायला येऊ. पुढं त्यांनी, लग्न कुणाचं कुठं व्हावं हे विधिलिखित असतं. आपण कृपा करून गैरसमज करून घेऊ नये, असं समारोपाचं लिहिलंही होतं. सावक्का तशाच हातात पळी घेऊन बाहेर आल्या. कुणाचं पत्र? धारवाडच्या पाटलांचं. काय म्हणतायत? काय म्हणणार? नकार कळवलाय. त्या दिवशी तर पसंत असल्यासारखं बोलत होते मेले. कसे विचारत होते, आमचं एकत्र कुटुंब आहे, कामाची सवय आहे की नाही, येव आणि तेव, काय 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 विचारत होते. प्रश्न विचारायला त्यांचं काय जातंय. त्यांनी पुढं लिहिलंय. काय लिहिलंय? त्यांच्या मुलानं म्हणे अनुपमेला पाहिलंय. पाहिजे तर तिच्याशी लग्न करायला त्यांचा मुलगा आता तयार आहे. सावक्कांचा संताप टिपेला पोचला. पण आपण कुठं अनुला त्याला दाखवायला नेलंय? तुम्ही तर काही बोलला पण नव्हता. मी कशाला काय बोलू? त्यांनीच तिकडं कुठेतरी पाहिलंय. तुमची ही उर्वशी आपलं काही लग्न करत नाही आणि माझ्या मुलींची पण मात्र लग्न मोडते. आतून हुंदके देऊन
रडत असल्याचा आवाज ऐकू आला. स्टोव पेटवायचं सोडून वसुधा हुंदके देऊन रडत होती. त्या ऐकताच सावकांच्या मनाला चटका बसला. असहाय्यपणे पाय आपटत ती स्वयंपाकघरात गेली. शामण्णानं त्याच टपालानं आलेलं दुसरं पत्र पाहिलं. अक्षर अनोळखी होतं. पत्र फोडून वाचलं. तोही एक अनपेक्षित असा धक्काच होता. शामण्णांनी पुन्हा पुन्हा ते पत्र वाचून पाहिलं. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास म्हणून बसत नव्हता. म्हणून त्यांनी परत ते पत्र वाचलं. मास्तर पत्रात गुरफटलेले बघून शिवरुद्रानं मुद्दामच विचारलं, मास्तर, आता काय लिहू? 27चा पाढा लिहून झालाय. आता घरी जा, उद्या लवकर या. उद्या 2 दिवसाचा अभ्यास एकत्रच घेणार आहे. मास्तरांची परवानगी मिळताच सापळ्यातून निसटलेल्या उंदराप्रमाणे सगळी मुलं क्षणार्धात अदृश्य झाली. शामण्णा पुन्हा पत्र वाचू लागले. त्यांना आनंद अनावर झाला. त्यांनी सावकांना हाक मारली, अगं, जरा बाहेर ये बघू. काय झालं? अजून माझा स्वयंपाक संपला नाही. माझा शाळेतला मित्र देसाई ठाऊक आहे का तुला? हो, फार मोठा डॉक्टर आहे असं तुम्हीच सांगता ना, तोच ना? त्यांना तरी सांगा, कुठलं तरी स्थळ असली तर आम्हाला सांगावं म्हणून. तुला तेवढंच दिसतंय, दुसरं काही दिसत नाही. मग घरात 3 मोठ्या मुली आहेत. त्यात तुमच्या अणूला आपण बघायची गरजच नाही. मुलांच्या मागण्या येतात तिच्यासाठी. हे बघ, आता फाटे न फोडता माझा ऐक बघू. देसाईंनी लिहिलंय, त्यांचा विद्यार्थी फार श्रीमंत आहे म्हणे. गोपाळराव म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. त्यांचा मुलगा आहे आनंद, आणि तो डॉक्टर आहे. एवढ्या श्रीमंत माणसाचा आमच्याशी काय संबंध? आपण आपलं अंथरूण पाहून पाय पसरावेत हे बरं. त्या मुलानं अनुपमाला त्यांच्या घरी परवाच बघितलंय म्हणे, म्हणून तो लिहितोय. सावकांच्या हृदयात असूयाची कळ उठली. एवढा श्रीमंत आणि सुशिक्षित मुलगा, आणि त्यानं अणूला पसंत केली. हे लग्न ठरल्यातच जमा. तो लिहितोय, तुम्ही रीतसर आनंदच्या आईकडे अणूची पत्रिका पाठवून द्या. सावका गप्प बसल्या. शामण्णा एरझऱ्या घालू लागले. वसुधा कान टवकारून त्यांचं बोलणं ऐकत होती. मग काय करायचं? तुला काय वाटतं? हे बघा, नाही म्हटलं तर मी तिची सावत्राई, सक्की नव्हे. मी काही सांगितलं तरी तुम्हाला पटणार नाही. तुम्ही तिचे जन्मदाते आहात, तेव्हा तुम्हाला काय करायचं ते करा आणि तुम्हीच निर्णय ठरवा. अगं, तू तिच्या मेलेल्या आईच्या जागी आहेस ना. अनु कधी तुझा शब्द टाळते काय? कधी तुला उलट उत्तर दिलंय तिने? तू सांगशील ते काम निमूटपणे करते ना. टाळते का ती काम? मुलानं तिला पसंत केलं, यात तिचा काय दोष? तसं असेल तर हे स्थळ आपल्याला नको. आमच्या रंगण्णाला काय झालंय म्हणते मी. रंग थोडा काळा आहे, पण डिप्लोमा इंजिनियर आहे तो. आणि झालंय थोडं वय जास्त. 10 वर्षाचंच तर अंतर आहे, फार काही जास्त नाही. तुम्ही सांगा तुमच्या अनुपमाला त्याच्याशी लग्न कर म्हणावं. अनुनं नाही म्हणण्याआधीच मीच म्हणतोय. मी नकार देतोय त्या स्थळाला. आपल्या अणूला तो साजेशा मुलगा नाही. तू म्हणतेस तर ठीक आहे, चांगला आहे. तर वसुदेला करून घ्यायला लाव ना त्याला. मी आज होकार देतो. वसुधा आपलं नक्ट नाक, तोकडे केस आणि काळा रंग आरशात बघत मनाशी म्हणाली, आईनं देतं म्हटलं तरी मी काही तयार आहे काय त्या लग्नाला? शामण्णा मुकाट्यानं जेवायला बसले. त्यांचं मौन हे आपल्या बोलण्यावरच्या संमतीचं लक्षण आहे असं समजून सावक्का म्हणाली, शिवाय ती कुठली कोण माणसं कोण जाणे. त्यांनी ढीगभर उंडा मागितला तर काय करायचं? त्यापेक्षा पुढं पाऊल न टाकणंच उत्तम. फक्त पत्रिका पाठवली तर लग्न जमेलच म्हणून कुणी सांगितलंय? आणि आमच्या देसायानं आलतू फालतू मुलाविषयी उगाचच लिहिलं असतं का? काहीतरी माहिती त्याला निश्चितच असेल. आपण श्रीमंत असले तर काय बिघडलं? आपल्याला जेवढं जमेल तेवढं द्यायचं, कबूल करायचं. ते मागतील तेवढं सगळंच द्यायचं पाहिजे असं कुणी सांगितलंय? माझं ऐका, तुम्हीच सांगा. आमची मुलगी आणि आम्ही फक्त नारळ देऊ. त्या सगळ्या पुढच्या गोष्टी म्हणत शामण्णा उठले. अणूची पत्रिका शोधून त्यांची प्रत काढण्यात ते मग्न झाले. संध्याकाळी देवापुढे दिवा लावताना सावकांनी पत्रिका जुळायला नको म्हणून देवाची खूप प्रार्थना केली. तर इकडे वसुधानं प्रार्थना केली, काहीतरी करून या अनुपमेचं लग्न होऊ दे, म्हणजे माझ्या लग्नाचा मार्ग सुकर होईल. या कुठल्याही वावटळीची कल्पना नसल्यामुळे अनुपमा आपल्या हॉस्टेलच्या खोलीत अभ्यास करण्यात गढून गेली होती. एक्झिक्युटिव्ह गोपाळरावांचं घराणं
त्या पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत प्रसिद्ध होतं. त्यांच्या घराण्यात पिढ्यानुपिढ्याची श्रीमंती एकवटली होती. शेकडो एकर शेत, मळे, लोखंडी तिजोरीत बंदिस्त असलेले मनभर सोन्याचे दागिने यामुळे हे घराण्याचं लक्ष्मीपुत्रांचंच झालं होतं. चंचल लक्ष्मी त्यांच्या घरात चांगली स्थिरावली होती. राधक्का गोपाळरावांच्या धर्मपत्नी, त्याही अशाच एका श्रीमंत घराण्यातून त्या घरी आल्या होत्या. जीवनात त्यांनी कुठल्याही प्रकारचे कष्ट पाहिले नव्हते. देवानं तसा प्रसंगच त्यांच्या जीवनात कधी आणला नव्हता. भाऊ, बहीण, आई, वडील यांनी भरलेलं त्यांचं घर होतं. योग्य वयाला लग्न झालं, तेही उत्तम, देखण्या, सुशिक्षित अशा तरुण श्रीमंताशी, गोपाळरावांशी. राधक्कांना जीवनातल्या कुठल्याही त्रुटीची जाणीवच नव्हती. शुभ्र निळतळ कांतीच्या उंच राधक्का देखण्या असल्या तरी चेहऱ्यावर शांतीपेक्षा दर्पाचं तेज मात्र अधिक दिसायचं. त्यांच्या तीक्ष्ण नजरेनं समोरचं माणूस अस्वस्थ होऊन जायचं. तिथं मार्दवता, माया, स्निग्धतेला कुठलाही वाव नव्हता. एका छोट्या राज्याच्या राणीचा तोहरा तिथं कायम असायचा. आत्मीयतेचा तिथे लवलेशही नव्हता. लग्नानंतर 10 वर्षांनी आनंद जन्माला आला. आनंदच्या जन्मासाठी राधक्कांनी असंख्य देवांकडे साकडं घातलं होतं. अनेक पार झिजवले होते. तो जन्मला म्हणून मनभर पेढे वाटण्यात आले. त्या निमित्तानं अपार दानधर्मही केला गेला. केलेले नवस फेडण्यात पुढे कितीतरी काळ गेला. आनंदनं त्यांच्या रखरखीत जीवनात आनंदाचा स्रोत आणला होता. तो हसला की सारा लक्ष्मी निवास असायचा. तो रडला की लक्ष्मी निवासाची रयात जायची. त्याला फिरवून आणण्यासाठी 2 कायमचे नोकर ठेवण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून आनंद 2 वर्षाचा होईपर्यंत चालायला शिकला नव्हता. असा लाडाकोडाचा आनंद मोठ्या लाडानेच वाढलेला होता. आनंदचा जन्म झाल्यावर 5 वर्षानंतर गिरिजेचा जन्म झाला. तीही दिसायला देखणी, लाडकी लेक. आई-वडिलांचे लाड आणि आर्थिक सुबत्तेत कौतुकानं वाढली होती. तिला कुणी वाटेकरी नव्हतं, प्रेमात आणि मायेतही. आनंदवर सरस्वती ही लक्ष्मी इतकीच भाळली होती. पण गिरिजाचं शिक्षण मात्र लंगडत चाललं होतं. घराण्याचं नाव, रंगरूपाचं ऐश्वर्य असल्यामुळे गिरिजेनेही शिक्षणासाठी फारसे कष्ट किंवा मनस्ताप करून घेतला नव्हता. अशा सुखी संसारावर होऊन आदळलेला पहिला आघात म्हणजे गोपाळरावांचा मृत्यू. तेही पुण्यवान माणसाचंच मरण म्हणायचं. काही कामासाठी ते बेंगळूरला गेले होते आणि तिथंच ते मरण पावले. आयुष्यभर सुमंगल आणि सुखात राहणाऱ्या राधक्कांवर बसलेला हा नियतीचा पहिला प्रहार होता. दुःखाचा कणही न अनुभवलेल्या राधक्कांना हे दुःख पेलणं मात्र खूपच कठीण गेलं होतं. राधक्कांचा रूढीधर्मावर अपार विश्वास होता. फारसं शिक्षण न झाल्यामुळेही तो विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला असावा. तसं पाहिलं तर पती निधनाचा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर काहीही परिणाम झालेला नव्हता. घरवर पतीच्या हयातीतच राधक्कांचं वर्चस्व होतं. नवरा केवळ कुंकवाचा धनी असला तरी राधक्कांना विधवेचं जीणं असह्य वाटत होतं. घराची देवी लक्ष्मी, विधवा राधक्का तिची साग्र संगीत पूजा करू शकत नव्हत्या, हे त्यांच्या मनात कायम शल्य होतं. देखण्या आनंदनं आईची उंची आणि वडिलांची तीक्ष्ण बुद्धी घेतली होती. कुठल्याही दृष्टीनं पाहिलं तर अत्युत्तम वर अशी त्याची ख्याती होती. याची पत्नी लक्ष्मी निवासची पुढची अधिकारी कशी मुलगी शोधायची ती सर्वार्थानं आनंदला साजेशी असेल अशीच पाहिजे होती. मितभाषी राधक्का आनंदच्या लग्नाचा विचार करून दमल्या होत्या. राधक्कांची सुनेची निवड आणि आनंदची बायकोची निवड परस्परांशी जुळणं अत्यंत कठीण होतं. याची माहिती असल्यामुळे या संदर्भात वसुमतीताई आनंद म्हणजे आईचं बाळ अशी म्हणून नेहमी थट्टा करायच्या. लक्ष्मी निवासच्या मालकीनबाई राधक्का लाकडी झोपाळ्यावर बसून सावकाश झोके घेत होत्या. त्यांचा आप्त, सचिव, सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारणारे घरचे पुरोहित नारायणचार्य त्यांच्या पुढे त्यांच्या आज्ञेची वाट बघत उभे होते. मग काय करायचं म्हणता आईसाहेब? नारायणा, कुंडली खरोखरच जुळते काय? मुलीच्या पत्रिका कशी वाटते? आईसाहेब, 36 गुण जुळतायत. अशी पत्रिका जुळणं फार कठीण. मुलीची पत्रिका सगळ्या अर्थानं उत्तम आहे. संततीचा योग आहे की नाही? आनंद या आपल्या घराचा एकुलता एक मुलगा.
फक्त मुलगीच होण्याचा योग आहे बघा. राधक्का आता विचारात मग्न झाल्या. मुलगी गरीब घरातली आहे म्हणून नाकारण्याऐवजी पत्रिका जुळत नाही असं सांगणं त्यांना सोपं गेलं असतं, म्हणून त्यांनी इतके दिवस काढले होते. त्यामुळे नारायण काय उत्तर लिहायचं म्हणून त्यांना परत विचारत होता. सर्वार्थानं सरस असलेल्या आनंदला अनेक मुली सांगून येत होत्या. त्यात राधक्कांच्या अनेक अटी. मुलगी दिसायला देखणी हवी, श्रीमंत हवी, घराणं चांगलं हवं, शिकलेली हवी, गुणी हवी, आनंद कशातच कमी नाही, मग दिसायला मनमत लक्ष्मीपुत्र आहे. अशा वेळी ही अनुपमेची समस्या त्यांच्यापुढे आता येऊन ठाकली होती. आनंदची बहीण गिरिजा एमएच्या पहिल्या वर्गात शिकत होती. अनुपमा दिसायला अत्यंत देखणी असल्यानं गिरिजाही तिला ओळखत होती आणि गिरिजानंही सांगितलं, खूप देखणी आहे ती. आनंदनेही तिला पाहिल्याचं श्रीनाथकडून समजलं होतं. अशा वेळी पत्रिकेचं नाटक कशा प्रकारे सादर करता येईल? गरीब शाळा मास्तराची मुलगी आहे, पत्रिका जुळत नाही म्हणून सांगावं, की त्यापेक्षा गरीबा घरची लेक सून म्हणून पत्करली, राधक्का किती मोठ्या मनाचं असं म्हणून कौतुक घेऊन आनंद पसंत केलेल्या मुलीला घरी आणावं, त्या काही न बोलता लाकडी झोपाळ्याला मंद मंद झोके देत होत्या. या अतिशय महत्त्वाच्या विषयावर त्यांना निर्णय घ्यायचा होता. मुलीला नकार दिला तर, पण आनंदनं याच मुलीशी लग्न करायचा हट्ट धरला तर मग आपली काय गत होईल? मुलगी श्रीमंत घरची नाही हा एकच दोष आहे ना, पण यात आणखी एक फायदा आहे. गरीब मुलीला आपण आपल्या मुठीत ठेवू शकू. त्यांना आठवलं, आनंद लवकरच आता इंग्लंडला जाण्यासाठी प्रयत्न करतोय. त्याला लग्नाशिवाय पाठवलं आणि त्यानं येताना तिथली एखादी गोडीशी मड्डम आणली तर काय करायचं? या विचारासरशी त्या घामेजल्या. आपलं एवढं मोठं घराण्याचे कितीतरी रीतिरिवाज, वर्षानुवर्ष निष्ठेनं पाळत आणलेले धार्मिक रीतिरिवाज, मठाच्या स्वामींनी सारा चातुर्मासभर आपल्या घरी वास्तव्य केलं होतं ना. हनुमंत जयंतीला आजही गावजेवण घातलं जातच ना. मठात आपल्या घराण्याचा अखंड नंदादीप तेवत असतो. अशा घराण्यात वेगळ्या जातीची गोरी मड्डम सून म्हणून येणं आणि गरीबा घरची मुलगी सून म्हणून येण्यापेक्षा लाख पटीनं वाईट ठरणार होतं, यात शंकाच नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे मुलाच्या पसंतीची कदर करतोय असं दिसलं तर त्याचाही आपल्यावर विश्वास आणि प्रेम तसंच अबाधित राहील. शिवाय लोकांमध्येही आपला मोठेपणा दिसेल. म्हणून राधक्कांनी विचार करून नारायणाला सांगितलं, नारायण, मुलीच्या वडिलांना पत्र लिही. म्हणाव, मुलीला अमक्या दिवशी तूच चांगला दिवस शोधून कळव, दाखवायला घेऊन या. मुलगी पसंत पडली की दुसऱ्या दिवशी साखरपुडा करायचा, त्या तयारीनं या म्हणावं. राधक्का सावकाश म्हणाल्या. हे ऐकताच गिरिजा मनात म्हणाली, म्हणजे दादाचं लग्न ठरल्यासारखंच आहे. अनुपमेला कोण नापसंत करेल? नवऱ्या मुलीला मात्र यापैकी कशाचीच कल्पना नव्हती. ती आपल्या अभ्यासात गर्क झाली होती. सामान्यांना हॉस्टेलवर अचानक आलेल्या पाहून अनुपमा चकित झाली. त्यांच्या येण्यामागचं कारण ऐकून तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला. अप्पा, एवढ्यात माझं लग्न कशाला? एम ए तर पुरं करू द्या, त्यानंतर मला नोकरी करायची आहे, म्हणजे घरालाही थोडीशी मदत होईल. वेडी, अगं असलं स्थळ दिवसा ड्युटी घेऊन शोधलं तरी मिळणार नाही. आणि माझी काळजी करू नकोस तू. तुझं सगळं शिक्षण माझ्यावर कणभरही ओझं घालता केलंस तू. उलट वरचा खर्चही तू स्कॉलरशिपमधले 4 पैसे राखून करतेस. या मुलानं पसंत केलं तर तू नकार देऊ नकोस. ते फार श्रीमंत आहेत आप्पा, आपल्याला एवढं खर्च करायला परवडणार नाही. शिवाय वसुधा आणि नंदाचंही तुम्हाला सगळं करायचं आहे. कसा झेपणार खर्च? तुम्ही कर्ज काढलं तरी ते कसं फेडणार? माझ्या परीक्षेलाही आणखी 2 महिने आहेत. अनु, त्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीची संपूर्ण कल्पना आहे. त्यांची कुठल्याही प्रकारची आर्थिक अपेक्षा नाही. आणि तुझ्या दोन्ही बहिणींना शिकण्यात रस नाही, घरातच राहतायत त्या. त्यांचंही जमेल तिथं पाहतच आहे. मी काही कर्ज काढून खर्च करणार नाही, याविषयी तू खात्री बाळग. तू मुलाला पाहिलंस ना, कसं आहे? यावर मात्र अनुपमा गप्प राहिली. ती आनंदचं वर्णन काय करणार, तेही वडिलांपुढे? मनात मात्र महाश्वेता नाटकातली वाक्य तरळून गेली. प्रिया सुंदरांगा, तुला पाहता क्षणी मी तुझ्यावर मोहित झाले. चंद्राची जशी रोहिणी, जशा सागराच्या लहरी, तशी तुझी मी.
पण याचा वडिलांपुढे कसा उच्चार करणार? राधक्कांच्या घरी मुलगी बघण्याचं नाटक सादर होणार. अनुपमेला नाकारण्याची शक्यताच नव्हती. अनुपमेला दाखवायचा दिवस उजाडला. हे सारं केवळ नाटक आहे हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. गिरिजेने अनुपमेला अनेकदा विद्यापीठाच्या आवारात पाहिलं होतं. दादा तिला नाकारणं अशक्यच आहे हे तिला पक्क ठाऊक होतं. राधाक्कांनी यावर भरपूर विचार केला होता. आनंदनं तर नाटकाचं तिकीट विकत घेतलं त्याच दिवशी तो तिच्यावर भाळला होता. तरी पण रूढीप्रमाणे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे ना. शुभ मुहूर्तावर आनंदशी विवाहबद्ध झाल्याशिवाय, तांदळाचं मापटं लवणल्याशिवाय अनुपमा श्रीलक्ष्मी निवासात कशी येणार? राधाक्कांची तशी आज्ञाच होती. म्हणून तो डॉक्टर देसायांच्या घरी हे मुलगी दाखवण्याचं नाटक चाललं होतं.